सुरू करण्याच्या दिल्या सूचना। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा। सत्तारांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा भाजपचा आरोप। पोलिसांकडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न। महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन टायगर सुरूच। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं मोठं वक्तव्य। अहिल्यानगरच्या शेवगावातील सभेतून एकनाथ शिंदेंचा उद्योगमंत्री उदय सामंतांना फोन। शेवगावमध्ये एमआयडीसी सुरू करण्याबाबत दिल्या सूचना। भिवंडीच्या वंजारपट्टी नाका परिसरामध्ये बाईकला अचानक आग। पेट्रोल भरून बाहेर पडताना लागली आग। घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। नागपूरच्या कळमना मार्केट परिसरामध्ये आग। जुना कळमना मार्केटमधील एका गोदामाला आग। आगीचं कारण स्पष्ट। पालघरच्या मोखाड्यातील पळसुंडे भागामध्ये बिबट्याचा मुक्त संचार। पळसुंडे भागामध्ये पहाटेच्या सुमाराला बिबट्या फिरत असल्याचा व्हिडिओ समोर। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आणि आंतरराष्ट्रीय गुंड अनमोल बिश्नोईची एनआयए कोठडी 7 दिवसांनी वाढवली। अनमोल बिश्नोईला धोका असल्याच्या कथित कारणामुळे न्यायाधीशांनी एनआयए मुख्यालयामध्ये सुनावणी केली। कर्नाटकमध्ये मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू। यातच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमारांची भेट। दोघांनीही एकत्र नाश्ता केला। आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि भविष्यातही राहणार नाहीत, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया। A320 विमानांबाबत एअरबस कंपनीकडून अलर्ट। A320 विमानांमध्ये सोलर रेडिएशनचा धोका। सोलर रेडिएशनमुळे फ्लाईट कंट्रोल डेटा करप्ट होण्याचा धोका। इंडिगो, एअर इंडिया आणि स्पाइस जेटच्या उड्डाणांवर परिणाम। दिल्ली बॉम्बस्फोटानंतर दहशतवादी मॉडेलचा तपास सुरू। फरीदाबादच्या अल फलाह विद्यापीठातील दहशतवादी डॉक्टर शाहीनच्या फ्लॅटमधील लॉकरची एनआयएकडून झाडाझडती। रोख रक्कम, सोनं आणि परदेशी चलन जप्त। उत्तर प्रदेशच्या बुलंद शहरमधील 17 वर्षीय आदित्य कुमारने तयार केला सोफी नावाचा AI शिक्षक रोबोट। हा अत्याधुनिक रोबोट विद्यार्थ्यांना विषयानुसार शिकवतो। ग्रामीण भागातील एका विद्यार्थ्याने विकसित केलेल्या नव्या तंत्रज्ञानाचं देशभरात कौतुक। जपानमध्ये तंत्रज्ञानाचा आविष्कार। चक्क मानवी वॉशिंग मशीनची निर्मिती। मशीन विकत घेण्यासाठी नागरिकांची गर्दी। मशीनचा अनोखा व्हिडिओ समोर। इंडोनेशियामध्ये पूर आणि भूस्खलनामुळे 180 लोकांचा मृत्यू तर 120 लोक अजूनही बेपत्ता। 5000 पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यात यश। पुढील काही दिवस इंडोनेशियामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। श्रीलंकेमध्ये चक्रीवादळाचा कहर। 80 जणांचा मृत्यू। पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली चिंता। भारतानं ऑपरेशन सागर बंधूंच्या माध्यमातून मदतीचा पहिला टप्पा पाठवला। आणि आता एक नजर या क्षणाच्या हेडलाईन्सवर।